श्रीधर स्वामी कृत श्री राम विजय अध्याय 14 श्री रामकर्ता श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राभ्याम नमः श्रीराम कथा ऐकता सादर सुख उपजे अपार शशांक देखो निसागर पूर्ण जैसा उचंबळे सद्गुरु वर्षता कृपाघन शिष्य सरिते सिये स्वानंद जीवन की उगवता सूर्य नारायण अरविंदे विकासती की दुर्बळासी सापडे धन की वणव्यात जळता वर्षे घन वसंत काळ देखो न द्रुम जैसे फुलती पै ऐसी कथा ऐकता उपजे सुख जे कथेसी भुलला कैलास नायक पार्वती सह प्रेमे देख रामकथा हृदयी धरिली जे मोक्ष तरुचे बीज देखा जे भव नदी माझी तारक नौका जे अज्ञान तिमिर दीपिका वाल्मिके हे पाजळली की अविद्या कानन वैश्वानर की ऐश्वर्य पीठांची देवी सुंदर की मनोरथ कल्पता साचार की आनंद जळसरिता हे की पुण्य वैरागराची खाणी की धर्मार्थ काम मोक्षांची जननी की पाप ताप भंजनी मंदाकिनी प्रत्यक्ष हे ऐसी कथा अत्यंत पावन श्रवण करौत पंडित जन 13वे अध्यायी कथन आला रघुनंदन पंचवटिये जो द्विपंचमुख दर्पहरण जो कमळनी मित्र कुलभूषण मेदिनी गर्भरत्न जीवन पंचवटिये राहिला जो भूधर अवतार लक्ष्मण जो नरवीरान माझी पंचानन सुरस फळे नित्य नूतन काननी होऊन आणित ऐसे असता कोणे एकेकाळी लक्ष्मण विलोकिता वनस्थळी तो देखिली वंशजाळी सरळ गगन चुंबित ते वंशजाळी भीतरी दशकंठाचा भाचा शंभरी विषकंठाचे आराधन करी काळ खड्र प्राप्ती ते 60 सहस्र वर्षे पर्यंत तप दारुण करिता तेथ वंशजाळीत असे गुप्त बाहेर न दिसे कोणा ते माध्यानी आला आदित्य तो काळ खड्र अकस्मात गगन पंथे उतरत सुमित्रा सुते देखिले तव ते मनी भावी शस्त्र देवता मी नवजाय शंभरीच्या हाता शरण जाईन सुमित्रा सुता हरीन जीविता शंभरीचा सभाग्या पुढे चिंतामणी पडे अकस्मात येऊनी तैसे काळ शस्त्र ते क्षणी सौमित्रा जवळी पातले सौमित्रे हाती घेतले शस्त्र म्हणे कृपाळू तो त्रिनेत्र ऐसे बोलोनी अजराज पौत्र परमानंदे तोषला मग तो उर्मिला प्राणधर वस्त्रे पुसले काळ शस्त्र म्हणे याचा प्रताप दिसे अपार पाहू धार कैसी ते जेणे पुष्पप्राय धरिली धरणी तेणे निजबळे शस्त्र उचलोनी शंभरी सहित जाळी ते क्षणी दुखंड केली तत्काळ शोणिताचा चालिला पूर साशंकित पाहे उर्मिलावर म्हणे कवण होता येथे विप्र नेणोनी साचार वधिला म्याम चिंतातुर राघवानुज तपस्वी वधिला नेणोनी सहज आता कोपेल रघुराज मुखांबुज कोमेजले असो या उपरी परतला जानकी मार्गलक्षी वेळोवेळा म्हणे माध्यान्न काळ टळला सौमित्रे लाविला उशीरका ऐसे विलोकी क्षणक्षणा तो येता देखिले लक्ष्मणा शस्त्र देखोनी मृगनयना अहल्योद्धारणा प्रतिबोले म्हणे स्वामी आजी लक्ष्मण येत मंद मंद म्लानवदन तव तो सर्व साक्षी पूर्ण चैतन्य घन अंतर खूण जाणतसे तव तो पावला महावीर रघुपती पुढे ठेविले शस्त्र जोडून या दोन्ही कर समाचार सांगितला म्हणे अयोध्याधीशा समर्था अकस्मात खडग आले हाता वंशजाळी हाणवनी पाहता तपस्वी घात पावला मग सुहास्य वदन जनक जामात म्हणे द्विज नव्हे तो राक्षस यथार्थ शूर्पणखेचा तो सुत
भाचा जाण रावणाचा, तो बहुत दिवस तप करीत होता, काळ खडग यावे हाता, मग इंद्रादी देवा समजता, अजिंक्य व्हावे समरात, दुजयाचा चिंतिती घात, त्यासी निर्दाळी उमाकांत, ज्याची क्रिया त्यास बाधित, अति अनर्थ सूचक जे, जैसे खणू जाता वारुळ, महासर्पे डंखिले तत्काळ, की हाती धरिता तप्त लोहगोळ, भस्म होय ते धवा, जैसा शुष्क काष्ट छिद्री चरण, बळेची घालिजे नेऊन, वरी खीळ बैसिविली ठोकून, मग करिता रुदन न निघेची, जे जे आपण क्रिया करावी, ते ते सवेची लागे भोगावी, परी सौमित्रा आता सीता रक्षावी, न विसंभावी क्षण एक, आता येथून महाद्वंद्व, मांडेल असावे सावध, राक्षसी मावा नानाविध, ब्रह्मादिका न कळती, हे एक बर्वे जाहले, जे काळ खड्र हातासी आले, ऐसे ऐकता ते वेळे, मन तोषले सौमित्राचे, तव ते रावणाची भगिनी, शूर्पणखा शंभरीची जननी, रात्री दुष्ट स्वप्न देखोनी, सावध जाहली तत्काळ, मग विचार करून मानसी, सवे घेतल्या चौघी राक्षसी, सवेग चालिली वनासी, निजपुत्रासी पहावया, लंके बाहेर जो आली, तो दिनकरे प्रभा केली, मार्ग चालता वेळोवेळी, वंश जाळी विलोकित, तव ते न दिसेची पाहता, देखे गृध्र मंडळ घालिता, धापा दाटली धावता, स्थळ बिभत्सता देखोनी, जवळी येऊन या पाहे, तो पुत्रा सहित जाळी घाये, द्विखंड होऊनी पडिली आहे, रुधिर वाहे भडाभडा, मग धाय मोकलोनी कैशी, गडबडा लोळे भूमीसी, जळा वेगळी मासोळी जैशी, चडफडी तैशी अतिशोके, मग उठवोनी सखियांनी, बैसविली सावध करुनी, म्हणती पुढील कार्य मनासी आणि, कोणे वनी सुतवधियेला, मग ते राक्षसी उठोन, भोवते पाहे विलोकून, तो मानवी पदमुद्रा देखोन, विस्मय करी मानसी, शंभरी सहित जाळभी, एके घाये खंड केली, तरी काय राक्षसांची सीमा जाहली, आयुष्याची येथुनिया, असो दहन करून शंभरीसी, वन शोधिती तेव्हा राक्षसी, तो दुरोनी देखिले सौमित्रासी, जैसा तेजस्वी चंडांशू, शूर्पणखा म्हणे हाची काळ, येणेची ग्रासिला माझा बाळ, मग कापट्य वेश तत्काळ, धरित्या जाहल्या राक्षसी, रंभेहुनी सुंदर देखा, स्वरूपे नटली शूर्पणखा, सवे चौघी जणी सख्या, भुले देखता अनंग, चौघी जणी दोहींकडे, मध्ये शूर्पणखा दिव्य रूपडे, जिच्या स्वरूपाचा प्रकाश पडे, कानना माझी हिंडता, चौघींच्या स्कंधावरी हात, पादुका पायी रत्न खचित, हाव भाव कटाक्ष दावित, गायन करी मधुर स्वरे, आल्हादकारक चंद्रवदन, वदनी बोलता झळकती दशन, चाले गजगती मोडोनी नयन, उर्मिला जीवन देखुनिया, हळूच सख्यासी बोलत, येणेची वधिला माझा सुत, तरी यासी सगळेची मुखात, घालोनी गिळीन निर्धारे, तो सौमित्र करीत रामस्मरण, कानना माझी करी भ्रमण, जैसे कमळावरी भ्रमर जाण, ठाई ठाई ऋणझुणती, तो शूर्पणखा ते वेळी, सवेग पातली सौमित्राजवळी, कामचेष्टा करी वेळोवेळी, वचन माधुर्य बोलुनिया, म्हणे वो अवधारा सुंदरा, बहुत हिंडले वसुंधरा, परी मज योग्य न मिळे नवरा, कुशळ चतुर प्रतापी, तरी आजी माझे धन्य भाग्य, पावले स्वामीचे अर्धांग, आजी तप फळले सांग, आली सवेग पुढेची, घेऊन या नवरत्नमाळा, घाला वया आली गळा, तव तो महाराज सत्वगळा,
जो अवतरला भोगींद्र, गुणसिंधू जानकी जीवन, त्याची कृपा जयावरी पूर्ण, विषय संगे त्याचे मन, काळत्रयी मळेना, जेणे प्राशिला सुधारस, त्यासी काय बाधेल महाविष, जो सूर्या सन्निध करील वास, तम केवी त्यासी बाधेल, कामधेनू ज्याचे मंदिरी, तो कधीच नवे दरिद्री, जो पहुळला आनंद समुद्री, कर्मबंधी न पडे तो, कल्पवृक्ष आंगणी देख, तो कासया मागेल भीक, ज्यासी भेटला वैकुंठ नायक, तो न पूजी भूते प्रेते, उर्वशी समान ज्याची ललना, तो कदाही प्रेत कवळीना, नंदन वनीचा भ्रमर जाणा, आरकी वरी न बैसे, जो भ्रमर मंचकावरी, पहुडणार अहोरात्री, तो निजेल खदिरांगारी, हे काळत्रयी घडेना, ज्याचे अंगी मृगमदाची उटी, तो काकविष्ठा न पाहे दृष्टी, जो बैसला क्षीराब्दीच्या तटी, तो का कांजी इच्छिल, असो ऐसा लक्ष्मण, तो आहार रहित निर्वाण, तो शूर्पणखेसी प्रतिवचन, बोलता जाहला ते धवा, मग म्हणे वो सुंदरी राहे, आम्हा सीताराम वडील आहे, पैल वस्ती पंचवटिये, उमा महेश्वर ज्यापरी, माय बाप गुरु बंधू, रघुवीर माझा कृपा सिंधू, त्याचे आज्ञे विण हा संबंधू, कालत्रयी घडेना, शेष सांडील भूभार, पूर्वेस मावळेल दिनकर, तरी राम आज्ञे विण साचार, तुझ न वरी निर्धारे, तो शूर्पणखा बोले वचन, तरी मी आणिते रामाची खुण, अवश्य म्हणे लक्ष्मण, येरी तेथून चालिली, सांगा ते सखिया चौघी जणी, विचार सांगे त्या लागुनी, राम लक्ष्मण सीता तिन्ही, रात्री गिळोनी जाऊ लंके, आमुची कार्यसिद्धी येथून, सख्या हो जाहली परिपूर्ण, मग ये वनींचे ब्राह्मण, भक्षू शोधोनी साक्षेपे, ऐसे विचारोनी मानसी, वेगे आली पंचवटीसी, देखो न्या सीता रामासी, साष्टांग नमन पै केले, आजी माझे भाग्य पूर्ण, देखिले भावे स्वामी चरण, बाई मी तुम्हासी शरण, जाऊ जाहले तुमची मी, मजवरी स्नेह करावा बहुत, भावो जीस प्रार्थोनी त्वरित, मज जवळी द्यावे लिखित, प्राणनाथ वरावया, चरण त्याचे कोमल चांगले, वनी हिंडताती एकले, तळ हातीन करकमळे, सुमन सेजे घालुनी, भावजींचे आज्ञे विण पाहे, मजते वरीत नाहीत करू काये, आहा त्यांचा वियोग नसाहे, विरये जाये प्राण हा, डोळा आसुए आणली लवलाही, पतीस माझा विश्वास नाही, पुढे जन्म कंठणे एके ठाई, भावजीस बाई सांगाजी, मी केवळ पतिव्रता साचार, कर्णकुमारी परम पवित्र, मज एकही पुरुषाचा पदर, बाई लागला नाहीच, त्याविण मज पुरुष इतर, बंधू समान साचार, मागुती उदके भरोनी नेत्र, म्हणे सत्वर पत्र द्या आता, सीतेसी सुख वाटले फार, म्हणे बरवा जाहला विचार, मज जाऊ मिळाली सुंदर, इस सौमित्र वर साजे, मग म्हणे जी रघुराया, ईस खूण द्यावी लवलाया, स्वामी सौमित्रा योग्य जाया, मिळाली जी निर्धारे, मग तो सर्वात्मा रघुनायक, चराचर चित्त परीक्षक, जो माया चक्र चाळक, करता हरता पाळिता जो, तिच्या उफराट्या बाहुल्या नेत्रात, न्याहाळून पाहे जनक जामात, म्हणे हे निशाचारी यथार्थ, छळावया आली असे, नेत्र वक्रांचे तिचे विकार, त्यावरोनी समजले अंतर, सुमनावरून सत्वर, वृक्ष चतुर जाणती, बोलावरोनी कळे चित्त, आचरणावरून पूर्वार्जित, क्रियेवरोनी वर्णाश्रम सत्य, परीक्षक जाणती, राहणीवरून कळे परमार्थ, शब्दावरोनी कळे पांडित्य, प्रेमावरोनी भक्त, परीक्षक जाणती,
दानावरुनी कळे उदार, रणी समजे प्रजाशूर. लक्षणावरुनी नृपवर, जाणती चतुर परीक्षक. वास येता कळे काष्ठ, स्वरावरोनी समजे कंठ. कुंभावरून स्पष्ट, भूमीचे मार्दव जाणिजे. अंगणावरून समजे सदन, भूतदयेवरून ब्रह्मज्ञान. प्रभेवरून रत्न, परीक्षक जाणती. असो सर्वात्मा रघुवीर, शूर्पणखेचे ओळखिले अंतर. आत शठत्व मृदू शब्द बाहेर, जाणे चतुर श्रीराम. मुख शोभे जैसे कमळ, शब्द चंदनाहुन शीतळ. परी अंतरी धूर्त कुटिळ, तमाल निळे ओळखिले. श्रीराम म्हणे ते अवसरी, लग्नपत्रिका लिहो देतो पाठीवरी. ऐकता भयभीत निशाचरी, विश्वास अंतरी उपजेना. सीतेसी म्हणे बाई ऐकता, भावजीं समोर बोलता. मज लाज वाटे तत्वता, तुम्हीच प्रार्था तयासी. भावजी चतुर आणि तरुण, मी लज्जा वेष्टित कामिन. त्यान पुढे बैसता जाण, जाईल प्राण वाटतसे. मग बोले रघुनंदन, पृष्ठीवरी लिहिल्या विण. आणिक आम्हा पाशी खुण, दुजी नाही सर्वथा. मग शूर्पणखा बोले वचन, तरी पृष्ठीवरी लिहावी खूण. अवश्य म्हणे रघुनंदन, केले लेखन पृष्ठीवरी. श्रीराम म्हणे जाय सत्वर, उशीर न लावीच सौमित्र. ऐसे बोलता शतपत्र नेत्र, पवन वेगे चालिली. मग लक्ष्मणा जवळी येऊन, सांगे परम हर्षे करून. भावजींनी मज देखोनी मान, मुख वचने सांगितले. अवश्य वरावे तुम्हासी, ऐसे सांगितले मजपाशी. गांधर्व लग्न निश्चयेसी, तात्काळची लावावे. मग बोले लक्ष्मण, न देखता श्रीरामाची खूण. तुझ न वरी मीच पूर्ण, सत्यवचन हे माझे. येरी म्हणे ते समयी, माझा विश्वास तुम्हासी नाही. पुढे जन्म कंठणे एके ठाई, दुजे काही नसेची. मी येथे लटिके बोलोन, भावजीस काय दावू वदन. मी तया लागी भेटोन, आले आता तत्वता. भावोजी जलद वर्ण सुंदर, बाई चंपक कळिका सुकुमार. जवळ लिहा वया नवते पत्र, सांगितले तुम्हा वरावे. तुम्हासी श्रम जाहले थोर, चरण तळ हाती सुकुमार. की सौख्य शयनी दोघे साचार, निद्रा करू क्षणभरी. परी न मानीच लक्ष्मण, शूर्पणखा बोले हासोन. म्याम तो आणली आहे खूण, तुमचे मन पाहिले म्याम. येरी खूण दाखवी पाठीची, तो आज्ञा ऐशी श्रीरामाची. शूर्पणखा भगिनी दशमुखाची, हिच्या नासिक कर्णांची शांती करी. कर्ण आणि नासिक सकळ, सपाट करी न लावी वेळ. नवरी शृंगारुनी अमंगळ, लंकेकडे पाठवावी. स्त्री वध न करावा जाण, या लागी राखे इचा प्राण. ऐसे लक्ष्मणे वाचून, म्हणे जाऊ चला एकांती. दुरी केल्या चौघी जणी, धरिली शूर्पणखेची वेणी. सौमित्रे पाडिली धरणी, पाप खाणी ते निशाचरी. मग म्हणे प्राणनाथा, मी सिद्ध आहे या कार्यार्था. झोंबोनी कासया पाडिता, नवल मज वाटतसे. लक्ष्मणे न लागता क्षणमात्र, छेदिले नासिक आणि श्रोत्र. तो ते आक्रंदली अपवित्र, विशाळ शरीर धरियेले. अत्यंत विशाळ भयंकर, कपाळी चर्चिला शेंदूर. नासिका पासोनी पूर, अशुद्धाचा भडकतसे. चौघी जणी समवेत, पळती वाटेसी शंख करीत. म्हणे धावा धावा रे समस्त, राक्षस हो शीघ्र काळे. पळता पाहे मागे पुढे, तो सौमित्रीच दृष्टी पडे. भोवता दिसे चहूंकडे, कोणीकडे जाऊ म्हणे. अडखळोनी भूमीवर पडती, मुखी नासिकी भरे माती. पद्मपुरा जवळी येती, शंख करीती 5 जणी. आक्रोश ऐकता थोर, त्रिशिरा आणि दूषण खर. सिद्ध करोनी चतुरंग दळभार,
आले सत्वर बाहेरी, असुर पायीच नेटके, पुढे चमकताती कौतुके, हाती असीलता करी खेटके, कटी झळके यमदंष्ट्रा, तो चालिले चतुरंग भारे, जैसी चित्रे लिहिली चित्रकारे, तयाहून अति साजिरे, सर्वालंकारे डौरिले, वीर भयंकर रणरगडे, जैसे काळाचे सवंगडे, एक धावती एका पुढे, सिंहनादे गर्जती, निघाले गजभार उन्मत्त, की ते ऐरावतीचे सुत, श्वेतवर्ण आणि चौदंत, किंकाटत धावती, जिही युद्ध करोनी समरंगणी, सुरांचे मुकुट पाडिले धरणी, ते गजस्कंदावरी बैसोनी, शस्त्रे तुळीती आनंदे, त्यांमागे रथांचे भार, वरी शस्त्र सामग्री अपार, 14,000 महावीर, एकवटले ते काळी, त्रिशिरा आणि खरदूषण, दळ भारी मुख्य तिघे जण, तो शूर्पणखा पुढे येऊन, शंख करीत उभी ठाके, जैसा शेंदुरे माखिला पर्वत, तैशी रक्ते चर्चिली आरक्त, म्हणे राक्षस आटिले समस्त, आला रघुनाथ पंचवटिये, नवमेघ रंग रघुवीर, सौमित्र गौर वर्ण सुकुमार, सीतेचे स्वरूप पाहता पंचशर, ओवाळुनी टाकिजे, तरी बहुत अरुवार लक्ष्मण, त्याचे नरडीचा घोट घेईन, तुम्ही सांगा ते या अवघे जण, रक्तपान करवा मज, जेणे माझे नासिक छेदिले, त्यासी मी गिळीन सकळे, त्रिशिरा खर दूषण हासले, बिभत्स रूप देखुनिया, म्हणती मानव तो रघुनंदन, आम्ही त्यावरी जावे हे नीचपण, मग राक्षस 14 जण, निवडो निया काढिले, ते शूर्पणखे संगे देऊन, म्हणती मारून राम लक्ष्मण, ईस करावा रक्तपान, समाधान होयतो, मग शूर्पणखा आणि राक्षस, वेगे जाती पंचवटीस, म्हणती धरून राम सौमित्रास, जितची न्यावे खरापाशी, एक म्हणती येथेची मारून, आम्ही करू मांस भक्षण, आधी करावावे रक्तपान, शूर्पणखेसी साक्षेपे, जैशी मृगेंद्राची निंदा देख, मागे करीती जंबुक, आयका म्हणे खगनायक, धरून आणू क्षणार्धे, तृणपुतळे मिळोनी बहुत, वडवा नळासी धरू म्हणत, की हृदयी भाविती खद्योत, आसडून आदित्य पाडू खाली, शलभ म्हणती मिळोनी, कल्पांत विजू घालू वदनी, तैसे राक्षस आले धावुनी, पंचवटीस ते धवा, रघुपतीस जाणवी लक्ष्मण, राक्षस आले 14 जण, ऐसे ऐकता रविकुळभूषण, वाहात गुणधनुष्याते, पर्वत दरी मधून, अकस्मात निघे पंचानन, तैसा कौशिक मखरक्षण, गुफे बाहेर पातला, राम नरवीर पंचानन, 14 गज लक्षिले दुरून, की शार्दुले लक्षिले हरिण, रघुनंदन पाहे तैसा, तो हाक देती निशाचर, भोवते तळपती भयंकर, दारुण शस्त्रे अनिवार, सोडिते झाले ते धवा, जैसे मूर्खाचे वागजाळ बहुत, एकेची शब्दे वारी पंडित, तैशी आरिशस्त्रे वारोनी समस्त, केले अद्भुत श्रीरामे, ओढी ओढोनी आकर्ण, सोडिला सूर्य मुखबाण, 14 जणांची शिरे छेदून, उर्वी वरी पाडिली, मृगेंद्रे विदारिजे वारण, तैसे पाडिले 14 जण, की अरुणानुजे दारुण, भुजंग जैसे तोडिले, राम राक्षसांतक प्रळयाग्न, यासी 14 असुरांचे अवदान, शूर्पणखेने समर्पिले आणून, माघारी परतोनी पळतसे, सौमित्रे काढिला एक शर, शूर्पणखेचे छेदावया शिर, तवती म्हणे हा दावेदार, अद्यापीही सोडिना, श्रीराम म्हणे सुमित्रासुता, इसी न वधावे तुवा आता, हे सांगोनी राक्षसा समजता, आणील येथे वधावया, असो निर्नासिका शंख करीत, खर दूषणा येऊनी सांगत, राक्षस मारिले समस्त, तुम्ही त्वरित चलावे, ऐसे शूर्पणखा सांगोनी सरे, तो रणतुरे वाजती गजरे, भार निघाला बहुत्वरे,
पवन वेगे करुनिया, खर तो केवळ खरमुख, दूषणाचे पांढरे नाक, शुभ्र कुष्ठ निशंक, दूषण नाम त्याकरिता, त्रिशिरीची शिरे तीन, ती वावया काय कारण, त्याचे मातेने वाणे विस्तारून, तिन्ही एकास दिधली, त्याच करिता तीन शिरे, त्रिशिरास जाहली निर्धारे, असो भार धावती गजरे, पंचवटीये समीप, दूषणाचे पुत्र तिघे जण, कपाली प्रमाथी स्थूल लोचन, वाटेसी जाहले अपशकुन, विघ्न सूचक ते धवा, सुटला अद्भुत प्रभंजन, सर्वांचे धुळीने भरले नयन, रथध्वज पडला उन्मळून, अपशकुन तोची पै, रामे भार देखिला दुरी, गगन गर्जे रणतुरी, नाद भरला दिशांतरी, कापे धरित्री थरथरा, सौमित्रासी म्हणे रघुनंदन, तू आता सीतेसी करी जतन, आज युद्ध करोनी निर्वाण, वधीन दारुण राक्षसा, तरी या पर्वत मस्तकी जाण, उभा राहे सीते सहित एक क्षण, आज्ञा वंदोनी लक्ष्मण, चढे घेऊन जानकी ते, पर्वत शिखरी जनक नंदिनी, जैसी मूळ पिठी आदि भवानी, जवळी परशुराम कर जोडुनी, सौमित्र ते क्षणी तेवी दिसे, असो येरीकडे रघुनंदन, धनुष्यासी चढवुनी गुण, कानाडी ओढिता आकर्ण, झणत्कारिती किंकिणी, तो येरीकडे राक्षस, सिंहनाद करीती कर्कश, भोवता वेढिला अयोध्याधीश, पुराण पुरुष जगदात्मा, राक्षस भारात कडकडाट, वाद्यांचा होत दंडनाट, तेणे मंगळ जननीचे पोट, उलोप आहे ते काळी, अपार उठावले भार, रणकर्कश भयंकर, जैसा वृषभांनी कोंडिला मृगेंद्र, की द्विजेंद्र उरगांनी, की देखोनी दीपिकेचा रंग, झेपावती बहुत पतंग, की वासुकी महाभुजंग, मूषकी जैसा वेष्टिला, श्रीराम रणरंग धीर, कैसा लक्षित शत्रुभार, कलशोद्भवे लक्षिला सागर, सूर्ये अंधकार जैसा की व्याघ्रे लक्षिले अजांचे कळप, की कुठार पाणी विलोकी पादप, की सुपर्णे लक्षिले सर्प, अयोध्याधीप तेवी पाहे, तो असुरी ओढोनी ओढी, सोडिल्या बाणांच्या कोडी, की बैसलीसे सात वाकडी, सायकांची ते वेळी, सिंहनाद करीती वेळोवेळा, लोटला वाहिनीचा मेळा, जैसा सागर खळबळेला, प्रलयी लोटला भूमीवरी, जैसा जलद कल्लोळी, चपळा झळकती नभमंडळी, तैशा तळपती ते वेळी, असी लता सतेज, शस्त्रास्त्रांचे संभार, रघुपती वरी येती अपार, राक्षस म्हणती कैचा रघुवीर, खंड विखंड जाहला पै, एक म्हणती रक्तपान, शूर्पणखा करील कोठून, तिच्या तोंडी मृत्तिका पूर्ण, पडली ऐसे वाटतसे, इतुका होत शस्त्रमार, परी रणरंग धीर रघुवीर, ठाण न चळेची निर्धार, ऐका चतुर हो दृष्टांत, हाणता कुठार प्रहार, बैसका न सांडी तरुवर, की पर्जन्य वर्षता अपार, अचळ न चळे सर्वथा, की निंदक निंदिती अपार, न चळे साधूचे अंतर, की प्रल्हादासी लाविता विखार, परी साचार डळमळीना, जयासी लाधले अंतर सुख, मग तो न मानी प्रपंच दुःख, अयोध्या प्रभू तैसा देख, ठाण सुरेख चळेना, असो यावरी जानकी रंग, ठाण मांडीत अभंग, बाण सोडीत सवेग, जैसे उरग पक्षांचे, आवेशे धावती बाण, जैसे सफळ तरुवर देखोन, विहंगमांचे पाळे उडोन, अकस्मात जेवी येती, जैसे कृषिवल एकसरे, कणसे छेदिती अपारे, तैसी राक्षसांची शिरे, अपार तेथे पाडिली, वरी कोणी करिता हस्त, ते भुजा तोडी शस्त्रासहित, लक्षानुलक्ष शर सुटत, चापापासून ते वेळी, श्रीरामाचा तुणीर, अक्षय भरलासे साचार, कुंडा माझी वैश्वानर, प्रदीप्त जैसा झाकिला,
की वासुकीचे मुखी हळाहळ, की सरितापती माझी वडवानळ, की मेघी विद्युल्लता तेजाळ, तुणी रात शरत्या परी. कपटी राक्षस 14 जण, रामावरी आले सरसावून, अग्नीस विजवा वया रंभानंदन, आवेशे करून लोटला. ती वारण विदारणा पुढे, मार्जार दाऊ आले पवाडे, की बृहस्पती पुढे मूढे, वाद करू धाविन्नली. की रासभांनी ब्रीदे बांधोन, गंधर्व सभेसी मांडिले गायन, तैसे राक्षस 14 जण, रामावरी लोटले. क्षण न लागता रणरंग धीरे, छेदिली 14 जणांची शिरे, जैशी का तीक्ष्ण शस्त्रे, अरविंदे वीर छेदिती. ऐसे देखता वीर दूषण, पुढे धाविन्नला वर्षत बाण, जैसा का वर्षत घन, युद्धी निपुण राक्षस. दूषणाचे बाण जाळ थोर, रामे निवारिले साचार, जैसा उगवता दिनकर, उडुगणे जेवी लोपती. की अनुताप होता अपार, होय पापाचा संहार, की वेदांत ज्ञाने संसार, दुःख जैसे वितुळे पै. तैसे दूषणाचे शर तोडून, अश्वासहित तोडिला स्यंदन, मग राक्षस गदा घेऊन, चरण चाली धाविन्नला. मग तो रावण दर्पहरण, वेगे सोडी अर्धचंद्र बाण, गदा हातीची छेदून, एकीकडे पाडिली. मग परीघ वीर भद्रदत्त, घेऊन दूषण धावत, देव जाहले चिंताक्रांत, म्हणती अनर्थ मांडला. या परिघाचे निवारण, केवी करील रघुनंदन, श्रीरामे काढिला दिव्य बाण, वायूचे खंडन करणार जो. परिघा सहित हात तेथे, छेदून पाडिला रघुनाथे, सवेच एक बाण सीताकांते, चंडांश मुख काढिला. दूषणाचा कंठ लक्षून, विषकंठ वैद्ये सोडिला बाण, शिर उडविले न लागता क्षण, पडिला दूषण ते काळी. मग दूषणाचे तिघे सुत, तिही रण माजविले बहुत, पितयाचा सूड घेऊ यथार्थ, ऐसा पुरुषार्थ धरियेला. तिघेही करीती संधान, राम नरवीर पंचानन, बाणी खेळले तिघे जण, परिते आंग वणन सांडिती. बिळी प्रवेशता विखार, अर्धे दिसती बाहेर, तैसे राक्षसा अंगीशर, श्रीरामाचे खडतरले. की पिच्छे पसरिती नीळकंठ, की फणस फळावरी काटे दात, तैसे बाण रुतले सघट, प्रताप उद्भट रामाचा. असो तिघांची शिरे रघुनाथे, उडवोनी धाडिली निराळ पंथे, मग त्रिशिरा आवेशे बहुते, रामावरी लोटला. रथारूढ निशाचर, सोडी बहुत बाणांचा पूर, तो रघुवीर तोडी जैसा समीर, जलद जाळ विभांडी. रघुपतीचे बाण तीक्ष्ण, त्रिशिराचा छेदिला स्यंदन, मग कुमार दत्त शक्ती घेऊन, पिशिता शन धाविन्नला. निज बळे शक्ती झोकली, परी ते रामासी वश्य जाहली, चरणांजवळ जावोनी पडली, दासी तुमची म्हणून या. रंभा पर्णवत ज्या बाणाचे मुख, लक्षोनी सोडी तो अयोध्या नायक, त्या बाण तेजे सकळीक, ब्रह्मकटाह उजळिले. त्रिशिराची तिन्ही शिरे, तात्काळ छेदिली रघुवीरे, ऐसे देखो निया खरे, धाविजे त्वरे रथारूढ. असंख्य बाण ते अवसरी, खरे सोडिले रामावरी, श्रीराम एकला रणचक्री, रजनी चरी वेढिला. चहून कळोनी बाण, रामावरी येती दारुण, परी तितुक्यांचे संधान, रघुनंदन छेदितसे. जैसे योगेश्वरे मायाजाळ, की सहस्त्र किरणे तममंडळ, की अरुणानुजे सर्पकुळ, विदारून सांडिजे जैसे. की शुष्क वना हुताशन, भस्म करी न लागता क्षण, की जलद जाळ प्रभंजन, विदारून सांडी जैसा. खर बाण सोडीत रणरंगी, अगस्ती दत्त कवच रामाचे आंगी, त्याचे बिरडे छेदोनी वेगी, खाली पाडिले राक्षसे. ऐसे विपरीत देखिले, विमानी देव गजबजिले,
समस्तही चिंतू लागले रघुवीरासी कल्याण. मग खरे मांडिले निर्वाण शक्ती वरद चारी बाण. सहस्राक्षही निवारण करू न शके जयाचे. प्रळयींच्या चार सौदामिनी तैसे बाण सुटले ते क्षणी. परी नवल जाहले नयनी भूचर खेचर पाहती. चारी बाण तये वेळे रघुपतीच्या भाता रिघाले. ब्रह्म याचे मुखी प्रवेशले चारी वेद जैसे का. की चारी नद्या समुद्रात येऊन मिळती अकस्मात. की आनंदवनीच्या कमळात भ्रमर चारी बैसले. असो देव करीती जय जयकार पुढे असिलता घेऊन खर. सुर कैवार्यावरी असुर चपळे ऐसा धाविन्नला. मग चंडीश कोदंड भंजन प्रचंड दोर दंडे करून. सोडिला वशिष्ठ दत्त बाण अनिवार अखंड जो. तेणे खराचे शिरछेदोन तत्काळ परतला दिव्य बाण. श्रीराम तुणिरा माझी येऊन आपले आपण प्रवेशला. विजयी जाहला रघुनंदन पुष्पे वर्षती देवगण. विषकंठ हृदय मखपालन निज भावेसी पूजिला. 14 सहस्त्र राक्षसाद्भुत त्यात उरला नाही एक जिवंत. रणी एकला रघुनाथ सीता सौमित्र पाहती. महाप्रलयी सर्व निरसून एक परब्रह्म उरे निर्वाण. तैसा दशकंठ दर्पहरण एकला रणी विराजे. की सर्व निरसोनी कर्मजाळ निवृत्ती तटी संत निश्चळ. तैसा राम तमाल नीळ एकला रणी विराजे. की गिळोनी सर्व नक्षत्रासी एकला मित्र निरभ्र आकाशी. त्या परी सीता मन चकोर शशी एकला रणी विराजे. बहुत काष्टे जाळोनी अग्न एकला उरे दैदिप्यमान. त्याच परी कौसल्यानंदन एकला रणी विराजे. शब्द ध्वनी निरसूनी एकलाची अर्थ बैसे मनी. की जडत्व सांडोनी धरणी क्षमा रूप उरे जेवी. की शीतळत्व सांडोनी जळ जीवनत्व उरे निर्मळ. दाहकत्व सांडोनी तेज समूळ प्रकाश रूपे उरे जैसे. की समीरे सांडोनी चंचळपण एक पवनत्व उरे पूर्ण. की शून्यत्व सांडोनी गगन व्यापकत्व उरे जैसे. की शब्द जाल निरसोनी समस्त वेद स्वरूपी होय समाधीस्त. तैसा असुर संहारोनी रघुनाथ उभा निशब्द उगाची. काम क्रोध आणि मत्सर हेची त्रिशिरा दूषण खर. रणी संहारोनी समग्र निज भक्त सुखी राखिले. दुर्वासना हेची शूर्पणखा विरक्ती शस्त्रे घेवोनी देखा. बोध लक्ष्मण राम सखा निर्नासिका केली तेणे. आशा मनशा कल्पना भ्रांती भुली इच्छा तृष्णा. त्या देखोनी बोध लक्ष्मणा पळत्या जाहल्या राक्षसी. झाडलिया जैसा केर शुद्ध दिसे जेवी मंदिर. तैसे दंडकारण्य गोदा तीर असुर रहित जाहले. स्थूळ लिंग आणि कारण निरसोनी उरे शुद्ध ज्ञान. तैसे जनस्थानी ब्राह्मण सुखे नांदो लागले. ब्राह्मण मारतील म्हणोनी शूर्पणखा घेऊन राक्षसिणी. भेणे पळाली तेथुनी लंकेस जाऊन शंख करी. सेवक सांगती दशमुखा निर्नासिकी जाहली शूर्पणखा. शंख करी तेणे लंका दुमदुमली समग्र. मग 30 पाचारोन रावण पुसे वर्तमान. ती म्हणे राम लक्ष्मण जनस्थानी आले रे. लक्ष्मणे गौरविले मज लागुनी तुझी भगिनी म्हणूनी. त्रिशिरा खर दूषण समरंगणी सहपरिवारे वधियेले. शंभरीस वधोन सवेग सौमित्रे नेले काळ खडग. चालो लागले सन्मार्ग याग जप तप आणि व्रते. गोदा तीर जनस्थान तेथे सुखे नांदती ब्राह्मण. अखंड करीती वेदाध्ययन निशंक पूर्ण सर्वदा. आता तुझी लंका घेऊन हेही ब्राह्मणासी देईल दान. जळो तुझी आंगवण कासयास वदन दाविसी. तुझ्या उरावरी धनुष्य पडिले ते क्षण मात्रे रामे भंगिले. तेव्हाच तुझे काळे वदन जाहले
सकळ राया देखता. सीते सारखी नोवरी, नाही ब्रह्मांड मंडपा माझारी. ते हातीची दौडोनी निर्धारी, पळोन येथे आलासी. तरीच तुझा पुरुषार्थ जनी, जरी सीता आणीसी हिरोनी. तिचे सौंदर्य रूप पाहोनी, वनचरेही भुलती. ऐसी शूर्पणखा अनुवादली, मग ते रावणे संबोधिली. तेव्हा मना माझी ते वेळी, युक्ती सुचविता पैजाहला. म्हणे मृगवेश धरुनी निर्मळ, पाठवू मारीच मातुळ. मृगवधाया तात्काळ, काकुत्स्थ जाईल वनाते. मग आणू जानकी दिव्यरत्न, ऐसे विचारी द्विपंचवदन. असो इकडे जानकी लक्ष्मण, पर्वता खाली उतरले. सद्गद होनी जनकनंदिनी, मिठी घाली राघव चरणी. म्हणे धन्य लीला दाखविली नयनी, अतर्क्य करणी वेदशास्त्रा. जाहले उदंड अवतार, परी कोणाचे परतले नाही शर. तो ऋषी धावले समग्र, श्रीरामचंद्र वेष्टीला. म्हणती कौसल्या गर्भरत्ना, जलद गात्रा शतपत्र नयना. ताटिकांतका मखपाळणा, भवमोचना भवहृदया. जय जयकार करीती ऋषीश्वर, पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर. अभंग विजयी श्रीधर, शरयू तीर विहारी जो. स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर, सम्मत वाल्मिक नाटकाधार. सदा परिसोत पंडित चतुर, चतुर्दशोध्याय गोड हा. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.